जत तालुक्यात पाऊस गायब, शासनाने तातडीने चारा व बियाण्यांचे वाटप करा. रासपा नेते माननीय आप्पासाहेब थोरात यांनी केली मागणी. यंदा पाऊस कमी पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पाण्यासह पशुधनाच्या हिरव्या चाऱ्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात निर्माण झाला असून जत तालुका हा दुष्काळग्रस्त तालुक्यात उद्भवणार आहे. चारा निर्मितीसाठी बियाणे मोफत देण्याची शासन योजना आहे. 100% अनुदानावर स्वतःची जमीन, पाणी व पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यासाठी चारा बियाणे वाटप करावेत अशी मागणी सांगली जिल्हा रासपचे ज्येष्ठ नेते माननीय आप्पासाहेब थोरात यांनी केली आहे. ते म्हणाले, एल निनोचा प्रभाव वाढण्याची शक्यता हवामान विभागाने म्हटली आहे. यंदा पावसावर अल निनोचे संकट असल्यास पाऊस कमी पडणार आहे नक्कीच समजले जाते. पशुधन जतन करण्यासाठी चारा उपलब्ध करणे आवश्यक आहे. त्यासाठी शासनाने बियाणे वाटप करून त्यासाठी निधीची तरतूद करून द्यावी. जत तालुक्याचा व्यवसाय हा शेतीला पूरक व्यवसाय आहे. अनेक लोक जोड व्यवसाय म्हणून पशुपालनाचा व्यवसाय करतात, मात्र तोही सध्या अडचणीत आलेला आहे. सध्या चाऱ्याची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत असून शासनाने तातडीने जत तालुक्यामध्ये मोफत चारा वाटप व बियाण्यांचे वाटप करावे अशी मागणी माननीय रासपचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब थोरात यांनी केली असून अन्यथा रासपच्या वतीने जत तालुक्यातील गावोगावी तीव्र आंदोलन करावे लागेल असा इशारा त्यांनी दिलेला आहे. Press the bell icon on the YouTube app and never miss another update.